परिसर व्यापून जायचा 3 मैलाचा एवढा अफाट सैन्य आला चालून सरळ महाराष्ट्रावर आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं कडाडला छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल तो या छाव्याचा गणी विकावा. आणि बघता बघता संभाजी सज्ज झाला. वय वर्ष अवघड 23. महाराष्ट्राचा आबाळ काळवंडून गेला. औरंगजेबाने एका पाठोपाठ मोहिमा रगडल्या. चरबुले खान, बेदरवत्तम मुअज्जम, शहाबुद्दीन खान, फतेह खान, कासम खान, एक एक नामचीन सेनापती संभाजींना जिरेबंद पकडायला चारही बाजूने आत घुसवले. मराठे सुसाट सुटले. जिथं जाईल तिथं बस मुघलांना कापत सुटले. आणि तो चरबुले खान तोंड काळं करून गेला. तो फतेह खान तो नुसता पळून दमला. शाहिस्ते खानाला तर काही कळलं नाही. चारी बाजूंनी औरंगजेब फक्त शिकास्तीच्या वाटणे ऐकत राहिला. हार पराभव. अरे तो 23 वर्षाचा छावा संभाजी त्यांनी मुघलांना फार सळो की पळो करून सोडलं. संभाजींनी त्याचवेळी विलक्षण युद्धनीती अवलंबली. तू महाराष्ट्रात येतो ना, संभाजींनी आपल्या फौजा सरळ मुघलांच्या प्रांतात घुसवल्या. इतकं पाडलं का त्या औरंगजेबाला काही कळणार. मराठी इथे आले म्हणून सैन्य पाठव, तर मराठे त्याच्या पुढं. मराठी तिथे आले सैन्य पाठव, मराठे त्याच्या पुढं. अरे कुठं ठिगळा लावावी. सगळीकडे पाठच निघालाय. तिथं शिवा होता तिथं मराठे पाडतात, तिथं शिवा होता मराठी तिकडं पाडतात. अरे कुठं ठिगळा लावावी. वैतागून संतापून गेला औरंगजेब. आग्या दरबारात त्यांनी सांगितलं, इतकी फौज दीदी मत में कहा गया वो दक्कन का चूहा. त्याला कोणीतरी सरदार म्हणाला, हुजूर वो संभा शैतान है रे. अरे फिर हम का शैतान से कम है. फिर भी क्यों शिकस्त, फिर भी क्यों हार. मोठ्या रागात औरंगजेबाने संभाजींच्या विरोधची मोहीम उघडली. पण संभाजींनी त्याची पुरती वाट लावली. कडाडला संभाजी राजा. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय शांत बसत नाही आम्ही. इतिहास आहे तो मराठ्यांचा. त्या रागामध्ये औरंगजेबाने आपल्या डोक्यावरची पगडी काढली, खाली आपटली आणि सांगितलं, जोपर्यंत त्या संभाजीला आणि त्याच्या मराठ्यांना गिरफ्तार करत नाही तोपर्यंत ही बादशाही पदाची पगडी मी काही माझ्या डोक्यावर घालणार नाही. अरे इथं त्या महाराष्ट्रात मेला तो औरंगजेब, पण मरते वेळी सुद्धा त्याच्या डोक्यावरती बादशाही पदाची पगडी नव्हती. कारण संभाजींनी त्याला ते भाग्य मिळूच दिलं नाही. सल करत होता पण काही उपयोग नव्हता. औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता. औरंगजेब चालत खूप होता पण पोहोचत कुठेच नव्हता. औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठेच नव्हता. ही सगळी ताकद त्या 26 वर्षाच्या छावा संभाजीची बुलंद ताकदीने औरंगजेबाला रोखलं. अख्ख्या महाराष्ट्रातला एक खण नाही घेऊ दिला.